केरडी मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजची दुरावस्था, ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा। पारशिवनी तहसील अंतर्गत कन्हानपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत केरडी डुमरी खुर्द येथे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रामटेक रेल्वे मार्गावर रेल्वे विभागाने सुमारे 3 वर्षांपूर्वी ठेकेदारामार्फत हा ओव्हरब्रिज उभारला होता। या पुलामार्गे केरडी, तळणखेडी तसेच परिसरातील अनेक गावातील नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। मात्र सध्या पुलाची अवस्था खंडहरासारखी झाली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करावा लागतो। नागपूर-जबलपूर महामार्गाशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कायम वाहतूक सुरू असते। केरडी गावाला नागपूर-जबलपूर 4 लेन महामार्गाशी जोडणारा हा प्रमुख संपर्क मार्ग असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच कामगार वर्ग या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात। परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलावरील रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे। दगडगोटे बाहेर आले असून काही ठिकाणी मोठे खड्डे आणि तडे निर्माण झाले आहेत। त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे। रात्रीच्या वेळी पुलावर कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी तसेच लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। एका आठवड्यात काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सध्या सरपंच पिंडू भाऊ खंडार, राकेशजी दिघडे, वैशाली काटोके, प्रकाश ठाकरे, अर्चनाताई मानवतकर, गुलूदादा गुहिरे, राहुलजी वानखडे, रामोजी लांडगे व समस्त ग्रामस्थांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू।